आपल्याला देतात 5चा, पण तरी अजून एक्स्ट्रा घ्यायची असली तर दगड वगैरे लागला तर पहिली गोष्ट दगडाला जपायचं. रान एकदम दगड आता दगड आला तर होतं ते, पण मग दगडाने सगळंच होतं. रानाला जपायचं फक्त. रान जेवढं तुम्ही सुपट होता तेवढे अडचण नाही. हे डायरेक्ट इथून बघून येतात घालून या पाईप असं खाली काढायची ना. हां, पलीकडली चेवला हे बघा. आता इथे एक चेन आहे, इथे एक मोठी चेन आहे. ही पा किती तंत टाईट आहे वर. फुल टाईट. हा, ही आवळायला काय करायचं, या नट ढिल्ला करायचं. या इथला वर ढिल्ला करायचा, खालचा आवळायचा. तेव्हा असं आवळायचं. अच्छा, आवळा का चेन कंपल्सरी टाईट होऊन जाते. लूज चेनने काय प्रॉब्लेम येतो? लूज चेन असल्या नुसते झटके मारायचे. अच्छा, खाट लूज चेन नाही सांग. बरोबर. चेन दिसते हां, बी टाईट याच्यावर होती. त्याच्यावर टाईट होते. हा, त्याला काय डिल्ल करायला नाही का? दिल्ला करायला काय इथं 2 नट आहे. या बाई एक नट दिसतो का? हां एक नट आहे, इथे एक नट आहे. हे थोडे नॉर्मल ढिल्ले करायचे पाण्याने. हां, आणि चेन टाईट कंपल्सरी व्हायची. याला 90 नंबर आईल राहतो. ऑइल चेक करायची 90 नंबर. हां, 10 एकरपर्यंत आता गरज नाही. एक पण ऑइल लेवल पाहिजे. जास्त ऑइल नाही, जास्त नाही होऊन जाणार. पण ऑइल लेवल चेक करायचं आहे. कास वगैरे आहे का त्याला? सारं दाखवतो. सारं कसं तुला असं राहिलेला जोडतो. एक कस्टमरचे एवढे नट निघले होते त्या ह्याच्या मस्त नाही. बरोबर काय असं सारं फिट करायचं. मग सारं देऊ. मग सारं कसं फिट करणार तुम्ही सेंटरचा लावला राहतो. हे काय करायचं, जिथे वेल्डिंग मारायला राहतो त्याच्या खाली फिट करायचं चेशीला. तिथे जॉईंट तुमच्या लक्षात येईल. गिअरबॉक्सच्या खाली येतो बरोबर राईट. तुम्ही फिट करायचं. मग त्याच्यानंतर हे क्लिपा सेपरेट द्यायला जाते. हे डिस्टन मला वेगळा आहे, बुश वेगळा आम्ही देतो. तो तिथं ते तसं तुमच्या चेशीला वेल्डिंग मारून देईल. हे प्लेनवाला राहतो बुश इथं माझं. हे अंतर देण्यात ठेवायचं. इथून